राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये मुस्लिम समाजाला संधी देणार असल्याची माहिती मिळते। अनौपचारिक गप्पांच्या वेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे। मुस्लिम समाजावर अन्याय होणार नाही हीच राष्ट्रवादीची भूमिका असल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। अपडेट जाणून घ्यात निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, दीपक, सध्या विधान परिषद निवडणुका पार पडल्या। तत्पूर्वी राज्यसभेच्या उमेदवारासंदर्भात देखील प्रचंड चर्चा झाली होती। कुठेतरी मुस्लिम समुदायाला संधी दिली गेली पाहिजे हीच प्रामुख्याने मागणी मुस्लिम समाजाची होती। मात्र काही कारणास्तव ही संधी आम्हाला देण्यात आली नव्हती। मात्र आगामी 12 जे राज्यपाल नियुक्त आमदार असतील त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला आम्ही नेतृत्व देऊ आणि त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा आमदार तुम्हाला पाहायला मिळेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया अजित पवार यांना अनौपचारिक गप्पांमध्ये दिल्याची माहिती मिळते। लवकरच या 12 आमदारांची निवड होईल आणि त्यानंतरच सध्या जे विधान परिषदेचे सभापती पदाचा निर्णय बाकी आहे तो देखील मार्गी लागेल अशी एक प्रतिक्रिया त्यांनी या निमित्तानं दिली। निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन।